ही गप्पा आपण अशाच सुरू ठेवूया. डॉक्टर, एक म्हणजे आताचं सगळं डिस्कशन आहे, त्या डिस्कशनचा एक बेस हा साधारणपणे मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय घरांमध्ये जे डिस्कशन होईल त्यानुसार आहे. त्यामुळे हे इतकं इंट्रिकेट गोष्टी असल्यामुळे त्या सगळ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या नाही आहेत. आता भारतामध्ये 60 कोटी 80 कोटी लोकांना राशन दिलं जातं असा आपला देश आहे. आता तुम्ही जे सांगू पाहताय ही सगळी व्यवस्था, आणि मला माहिती आहे की हे चांगल्या भूमिकेतून आपण करतोय, पण असं केल्यामुळे एका फार मोठ्या प्लॅटफॉर्मवर प्रतलावर पब्लिक हेल्थ आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी, मग त्याच्यामध्ये उत्तमातल्या उत्तम सोयी सामान्यांना पुरवणे, याच्यापासून एक प्रकारे सुटकेचा एक वेगळाच मार्ग कोणालाही अपेक्षित नसताना तयार होईल का? गरिबांनी म्हणजे आता उपचार होऊ शकत नाही, त्यामुळे मी आधीच माझं ठरवून टाकतो बा मला पेलवणार नाहीये. समजा तुम्ही सांगताय त्याची एक जागृती तयार झाली, पण आपण गरीब आहोत, आपल्याला असं उद्या काय झालं तर होणार नाही, तर आता आपण आपलं नोंदवून ठेवूया. यामुळे सरकारची सुटका होते उत्तमातले उत्तम उपचार गरिबांना देण्याविषयी. या फ्रेमवर्कचं काय करायचं? तुम्ही जो काय प्रश्न विचारलात तो प्रश्न खूपच संयुक्तिक आणि खूपच वेगळा प्रश्न आहे. म्हणजे हा खूपच छान प्रश्न आहे. मुळात जर का तुम्ही लक्षात घेतलं, जर का तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या ओळखीतल्या कुठल्याही डॉक्टरांना जर का विचारलं, बरोबर आहे, तर आमच्या डॉक्टरी शास्त्रामध्ये DNR, डू नॉट रिससिटेट, ह्या नावाची एक कॉन्सेप्ट आहे, मेडिकल कॉन्सेप्ट आहे, त्याला लिगल व्हॅलिडिटी आजपर्यंत नव्हती. ह्या कॉन्सेप्टच्या हिशोबाप्रमाणे हॉस्पिटल्समध्ये, आणि मला 100% खात्री आहे की तुमच्या सुद्धा ओळखीपाळखीतल्या नातेवाईकांमध्ये जर का तुम्ही चौकशी केलीत तर तुम्हाला ही घटना लक्षात येईल की तुम्ही हॉस्पिटलमध्ये कुठलाही असा, सरकारी असा, निम्न सरकारी असा किंवा प्रायव्हेट असा किंवा खाजगी असा, तुम्हाला कोणतरी एका नातेवाईकाची अशी स्टोरी ऐकायला मिळेल की मग ते असं असं म्हणाले डॉक्टर, किंवा आता काय होण्यासारखं नाही आहे, मग आम्ही म्हटलं की फार काय आता ट्रीटमेंट करायला नको, आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही काय खूप ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट केली नाही, आणि मग शेवटी त्या व्यक्तीचा 2-4-5 दिवसांनी मृत्यू झाला. बरोबर आहे. ही घटना जी आहे, ही घटना ही आज म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्येही घडते, आणि ही घटना अगदी उत्तमातल्या उत्तम प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येही घडते. इनडायरेक्टली जी मेडिकल परिस्थिती आहे, जी मेडिकल लिमिटेशन जे काही आहे, ते मेडिकल लिमिटेशन वैद्यकशास्त्राला गेले अनेक वर्ष माहिती आहे. त्या लिमिटेशनप्रमाणे वैद्यकशास्त्र काम असं सुद्धा करत आहे, त्याच्याशी सोशो इकॉनॉमिक कंडिशनचा काही संबंध नाही आहे. एक प्रकारे आता ते लेजिटिमाइज झालेलं आहे की DNR, डू नॉट रिससिटेट किंवा तत्सम प्रकारच्या ट्रीटमेंट्सना एक प्रकारचं कायदेशीर पाठबळ मिळालेलं आहे. आणि कुठे शेवटी जेव्हा कायदेशीर पाठबळ जेव्हा त्याला मिळतं, तेव्हा किंबहुना त्याच्यातल्या त्रुटी निघून जाणं, किंबहुना त्याच्यात सेफ्टीची अजून 2-4 प्रतलं वाढणं, असं खरं म्हणजे होत असतं. आत्तापर्यंत जे इन्फॉर्मली चाललेलं आहे त्याला तुम्ही फॉर्मलाइज करत आहात. त्यामुळे तुम्ही जे म्हणता आहात की बाबा असं करून टाका म्हणजे मग काही ट्रीटमेंटच करावी लागणार नाही वगैरे वगैरे, असं होण्याचा काही संबंधच नाही. हे ऑलरेडी चाललंच आहे सगळीकडे, प्रत्येक ठिकाणी हे चाललेलं आहे. तुम्ही आज जर का जे हॉस्पिटलमध्ये जर का जाऊन विचारलं समजा जर का, तर तिथले डॉक्टर हे म्हणतील की हो आम्ही ICUमध्ये DNR करतोच अशा परिस्थितीमध्ये. त्यामुळे ट्रीटमेंट बंद होईल वगैरे असा होण्यासारखा काही संबंधच नाही त्याच्या बाबतीमध्ये. पण आयडियली डॉक्टर कोणत्या टप्प्यावर हे इच्छापत्र केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे? उगाच फाजील उत्साहानं करत बसण्यामध्ये काही अर्थ नाहीये. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा प्रश्न जो आहे, या प्रश्नाचं उत्तर खूपच वैयक्तिक आहे. पण साधारणपणानं की आजारपण साधारणपणे आजारपण सुरू झाल्यानंतर तर नक्कीच करावं. वस्तुस्थिती अशी आहे ना की तुम्ही आज जर एक जनरल लोकांना जर का विचारलं, बरोबर, तर तुम्हाला असे कितीतरी मामा मावशा काका काकू भेटतील की जे म्हणतील की हो आम्ही आमच्या मुलांना सांगूनच ठेवलंय की अमुक झालं तर आम्हाला काय, तुम्ही उगीच व्हेंटिलेटर वगैरे वगैरे घालू नका. बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की 2 प्रकार आहेत लोकांचे. एक असा प्रकार आहे की जो त्याविषयी बोलूच इच्छित नाही. एक असा प्रकार आहे की जो त्याच्याविषयी त्यांच्या डोक्यात क्लॅरिटी आहे, पण ती क्लॅरिटी ट्रान्सफॉर्म होऊ शकत नाहीये. ती क्लॅरिटी डोक्यात आहे,